पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि पुढे पाहूयात महाफास्ट 100। पाक सोबत युद्ध पुकारलं होतं आणि आता उद्या क्रिकेट खेळतोय। देशभक्तीची थट्टा करून व्यापार सुरू। उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका। ठाकरेंची शिवसेना उद्या भारत पाकिस्तान मॅचचा निषेध नोंदवणार। उद्या सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या सेनेची महिला आघाडी पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवणार। उद्धव ठाकरे यांची माहिती। भारत पाकिस्तान मॅचबद्दल बोलण्याचा ठाकरेंचा नैतिक अधिकार आहे का? मोदी शहांना ठाकरेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही। नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार। असलम शेख यांना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री पदासाठी शब्द दिला होता। आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी हे केलं होतं। नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माझा लादेन माझा पाकिस्तान हे अभियान राबवलं पाहिजे। भाजपच्या नवनाथ बन यांचा ठाकरेंवरती निशाणा। ऑपरेशन सिंदूर सुरू होतं तेव्हा उद्धव ठाकरे लंडनमध्ये होते। लंडनमध्ये असताना ठाकरेंना भारतीय आठवले का नाहीत? नितेश राणे यांचा हल्लाबोल। मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर सुनावणी संपली। 4 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार। राज्यात 28% मराठा, त्यातले 25% गरीब। महाधिवक्त्यांचा दावा, मराठा समाज मागास नाही। प्रदीप संचेती यांचा युक्तिवाद। ओबीसी मराठा संघर्ष शांत झाला पाहिजे। काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाही। ईडब्ल्यूएस मराठा कुणबी आरक्षण घेणार तर बाकीच्यांनी जायचं कुठे? छगन भुजबळ यांचा हा सवाल। ओबीसी तरुणाच्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार। सरकारने काढलेला जीआर रद्द करा, नाहीतर तरुणांचा उद्रेक होईल। विजय वडेट्टीवार यांचा हा इशारा। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास माझा विरोध नाही। मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर हा नियम लावत शेतकरी, कष्टकरी, आंदोलकांना देखील मुक्त करा, भुजबळांची मागणी। नागपूरमध्ये सकल ओबीसी संघटनेची तासाभरापासून बैठक सुरू। ओबीसींच्या नागपूरमधील आंदोलनाची तारीख आज ठरणार। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात बैठकीत चर्चा। वैयक्तिक टीका करणं टाळलं पाहिजे। कुणाला नेपाळला सोडायचं हे जरांगे ठरवणारे कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। सरकारनं जीआरचा पुनर्विचार करण्याची वडेट्टीवारांची मागणी। राज्याच्या कॅबिनेटमध्ये टोकाचा संघर्ष सुरू। मंत्र्यांचे रक्त पडले तरी आश्चर्य वाटणार नाही। महाराष्ट्रात अराजक होईल असं भुजबळ स्वतः म्हणतात। संजय राऊत यांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला धक्का। मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। पक्षाला आपली फार गरज नाही असं वाटतं। महाजनांकडून खतखत व्यक्त। तर राणेंविरोधात बोलल्यानंतर पक्षाने एकटं सोडलेलं सर्वांनी पाहिलं। महाजनांची प्रतिक्रिया। अधिकाऱ्यांसोबत कसा वागतो? 35 वर्ष झालं माध्यमांना माहिती। मुख्यमंत्र्यांनी देखील माझ्या भूमिकेची नोंद घेतली आहे। अजित पवार यांची प्रतिक्रिया। कुर्डूमधील प्रकरणावर मला जे उत्तर द्यायचं ते मी दिलं। अजितदादांचा पुनरुच्चार। सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये। अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे। कायदे तुम्ही केले, पालन करू नका असं तुम्हीच सांगतात। माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्याकडून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचं कौतुक। राजकारण्यांच्या जवळच्या कंत्राटदाराला काम देण्याबाबत अधिकाऱ्यांवरती दबाव असतो, मात्र त्यातून मार्ग काढून काम करणं आव्हानात्मक। मंत्री नितीन गडकरी यांचा हा दावा। मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात गोंधळ। आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने पत्रकार परिषद घ्यावी। जरांगे भुजबळांना एकत्र पत्रकार परिषदेत बोलवावं। आरक्षणाच्या प्रश्नावरून संजय राऊतांचा फडणवीसांना हटवला। संजय राऊतांनी पत्रचाळीवर पत्रकार परिषद घ्यावी। घोटाळा कसा केला राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगावं। नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यास पद्माकर वळवी यांचा विरोध। बंजारा समाजाकडे अगोदरच 11% आरक्षण, आमच्या समाजावर अतिक्रमण का? पद्माकर वळवी यांचा सवाल। पश्चिम महाराष्ट्रासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं सावध पाऊल। महाविकास आघाडी की मनसे? स्थानिक पातळीवर निर्णय घ्या। उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश। आतापासूनच चर्चा आणि तयारी सुरू करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणी निवडीला देखील वेग। भाजपच्या कार्यकारिणीमध्ये धक्कातंत्र बसण्याची शक्यता। अकार्यक्षम लोकांना डच्चू, नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार। येत्या महिनाभरात भाजप प्रदेश कार्यकारिणी होणार जाहीर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मणिपूरमधील 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन। 2023 मधील हिंसाचारानंतर मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा।
मणिपूरच्या विकासासाठी आता सरकार कटिबद्ध. मणिपूरला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार काम करतंय. पंतप्रधान मोदींचं जनतेला आश्वासन. मणिपूरमध्ये हिंसाचार घडला तेव्हा कधी तिकडे गेले नाही, मग आता कशाला जाता? मोदींचा मणिपूर दौरा ढोंग, दौऱ्याकडे गांभीर्यानं पाहत नाही, संजय राऊतांची टीका. काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन. नाशिक आणि अमरावतीत भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन. पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ बनवून अपमान केल्याप्रकरणी भाजप आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईंबद्दल एआय व्हिडिओ बनवल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन, तर पुण्यातही महिला आघाडीचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन, तर मोदींच्या मातोश्रींबद्दल अपशब्द वापरून एआय चित्रफित बनवल्याचा आरोप करत काँग्रेसचा निषेध. देवाभाऊंचा आधार होता म्हणून मी आमदार झालो. देशमुख पाटील असतं तर कधीच आमदार झालो नसतो. सांगलीमधील एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक. मराठीला दुय्यम स्थान दिल्यानं मनसेची पीव्हीआर आयनॉक्सला धडक. नवी मुंबईमधील वाशी पामबीचवरील पीव्हीआरला शिष्टमंडळाची धडक. जाहिरात फलकावर इतर भाषांचा उल्लेख पण मराठी नाही. पीव्हीआर आयनॉक्सने मराठी माणूस आणि राज ठाकरेंची मागितली माफी. सारथीकडून एनएमएमएसची शिष्यवृत्ती बंद केली का? मराठा महासंघाच्या वसंतराव मुळीक यांचा राज्य सरकारला सवाल. राज्यातले 70,000 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित. सर्वच महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध. सूत्रांची माहिती. पालिकेत आयएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून शिंदे फडणवीसांमध्ये मतभेद. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात 16 सप्टेंबर रोजी आता पुन्हा सुनावणी. 4 महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे कोर्टाने दिले निर्देश. आयोग आणि सरकारने काय तयारी केली त्याचा आढावा कोर्ट घेण्याची शक्यता. पुण्यात चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने प्रभाग रचना. शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांचा आरोप. पुण्याचे महापालिका आयुक्त सत्तेच्या ओझ्याखाली वाकले. धंगेकर यांचा हा आरोप. सध्या 10 पैकी 8 लोकांना कृषी मंत्री कोण हेच माहिती नाही. कुणी रमी खेळण्यात तर कुणी मारामारी करण्यात गुंग. सरकारला जागं करण्याचं काम करावं लागेल. उन्मेष पाटील यांचं हे विधान. जीएसटी विभागाकडून अटक करण्यात आलेल्या घोटाळेबाज मेहुल जैन आणि कमलेश जैनच्या जामिनाला विरोध. फसवणूक झालेल्या पीडित विश्वास टाकळकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत दोघांच्या जामिनाला केला विरोध. 30,52,00,000 रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत. रायगडमध्ये शासकीय कार्यक्रमात आमदार थोरवे यांच्या पुतण्याचं मार्गदर्शन. आमदार महेंद्र थोरवेंना कर्जतमधील कार्यशाळेचं निमंत्रण. मात्र पुतणे प्रसाद थोरवेंनी हजर राहून केलं मार्गदर्शन. शासकीय कार्यक्रमास उपस्थित राहता येत नसेल तर महेंद्र थोरवेंनी आमदारपदाचा राजीनामा द्यावा. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राज्य प्रवक्त्या सायली जाधव यांची टीका. सांगली जिल्हा परिषदेमध्ये यावेळेस महिला राज पाहायला मिळणार. गत पंचवार्षिकमध्ये महिला ओबीसी गटासाठी आरक्षण राखीव राहिल्याने पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षण जाहीर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून